नमस्कार. मग जेव्हा राजस्थान रनाचा पाठला करण्यासाठी आली तेव्हा त्यांची सुरुवात मात्र थोडीफार चांगली झाली होती, कारण खेळत असलेला जॉर्ज बटलर आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनीही रन बनवण्यास सुरुवात केली तेव्हा ते चौकार आणि षटकार मारण्याचा प्रयत्न करून ते मारत होते. मात्र जॉर्ज बटलर हा यश ठाकूरच्या एका बॉलवरती क्लीन बोल्ड आऊट झाला. तो लेग साईडला बॉल मारायला जात होता, पण लेग स्टंपला बॉल लागून तो आऊट झाला. तर इकडे तो खेळत असताना त्याने 18 बॉलमध्ये 34 रन बनवले. त्यासाठी त्याने 4 चौकार व 1 षटकार देखील मारला. त्यानंतर मात्र दुसऱ्या साईडला खेळत असलेला यशस्वी जयस्वाल ही जास्त वेळ मग टिकू शकला नाही, कारण तो 18 बॉलमध्ये 24 रन बनवून एम स्टॉयनिसच्या बॉलिंगवर बिश्नोईच्या हाती कॅच आऊट झाला. त्याने खेळत असताना 3 चौकार व 1 षटकार देखील मारला. मात्र त्यानंतर प्रत्येक मॅचला खेळणारा हा रियान पराग आज काही खेळू शकला नाही, कारण बॉलिंगसाठी आलेला अमित मिश्राच्या एका बॉलवर शॉट मारण्याच्या नादात बदोनीच्या हाती तो कॅच आऊट झाला. त्याने खेळत असताना 11 बॉलमध्ये 14 रन बनवले. मात्र त्याने 1 षटकार देखील मारला. तर इकडे खेळत असताना संजू सॅमसन याने त्याचे 29 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले. त्यासाठी ते बनवताना त्याने ते षटकार मारून बनवले. हे त्याच्या IPL करिअरमधले 4थे अर्धशतक होते. तर इकडे खेळत असताना ध्रुव जुरेल यांनीही आपले 31 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले आणि हे त्याच्या IPL करिअरमधले पहिले अर्धशतक आहे. तर त्यानंतर इकडे खेळत असलेला संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल या दोघांनीही खेळ चालू ठेवला आणि चौकार आणि षटकार मारू लागले. तर मग शेवटी 9 बॉलमध्ये 9 रनाची गरज उरली होती. मग संजू सॅमसन याने पहिल्यांदा चौकार मारला. मग त्यावेळेस 5 रनांची गरज उरली. मग त्याने पुन्हा एकदा पुढच्या बॉलवर षटकार मारून आपल्या टीमला विजयी केले आणि त्यामुळे आता विजय झाल्यामुळे पॉईंट्स टेबलवरती 9 मॅचमध्ये 8 वेळा जिंकून 16 पॉईंटने ही पहिल्या नंबरवर आहे आणि ही मॅच त्यांनी 7 विकेटने जिंकली आहे. तर इकडे संजू सॅमसन हा खेळत असताना त्याने 33 बॉलमध्ये 71 रन बनवले. त्यासाठी त्याने 7 चौकार व 4 षटकार देखील मारले आणि ध्रुव जुरेल इकडे 34 बॉलमध्ये 52 रन बनवून नॉट आऊट राहिला. त्याने त्यासाठी 5 चौकार व 2 षटकार देखील मारले. तर इकडे लखनौतर्फे बॉलिंग टाकत असताना यश ठाकूर व मार्कस स्टॉयनिस तसेच अमित मिश्रा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतला आणि राजस्थानने हा विजय 1 ओव्हर राखून ही जिंकला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.